मित्रांनो, या व्हिडिओवर आलात तर दाजीने दीदीला माझ्यासमोर घोडी बनवून ठोकले भाग 1 पहा व नंतर हा भाग पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कहाणी समजेल. कथेला सुरुवात करूया. त्या रात्री दाजी आणि दीदीचा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर ते दोघेही झोपले आणि मी पण झोपले. सकाळी उठल्यानंतर मला दाजीच्या डोळ्याला डोळा मिळवावा वाटत नव्हता, कारण त्यांचा कार्यक्रम होताना मी त्यांना बघितले आणि त्यांनी सुद्धा माझी गोरीपान पुच्छी व गाण डोळे भरून बघितले होते. पण ते सर्व काही माहीत नसल्यासारखे वर्तन करीत होते, कारण हे जर दीदीला समजले तर मला ती गावाकडे हाकलून लावेल. कारण गड्या माणसाचा काहीच भरवसा नाही. त्याची नजर केव्हा कोणावर पडेल आणि तो कोणालाही मागून पुढून झवून मोकळे करेल सांगता येत नाही. मी सुद्धा मला कोणतीच घटना माहीत नसल्यासारखे करत होते. एकंदरीत मला आणि दाजीला एकमेकांसोबत झवाझवी करायची होती, म्हणून हे सगळं काही चाललं होतं. दाजी रोज रात्री दीदीला पूर्ण नागडी करून वेगवेगळ्या प्रकारे ठोकून काढायचे. मलाही त्यांचा कार्यक्रम पाहण्याचा पूर्ण छंद जडला होता. दाजी नेहमी धावण्याची पोझिशन दीदीची अशी ठेवायचे की माझ्याकडे तिची नजर जाता कामा नये. त्यांची दीदीला घोडी बनवून धावण्याची पद्धत मला खूप आवडायची. ते एवढ्या जोराने कंबर हलवायचे की दीदी जोरजोरात किंकाळ्या फोडायची. पुच्छीतून पार फेस बाहेर यायचा आणि ते सर्व बघून माझी पुच्छी सुद्धा रोज ओली व्हायची. त्यामुळे माझी चड्डी सुद्धा मी स्वतः धुवायची. एक रात्री तर दाजींनी कमालच केली. त्यांनी दीदीला माझ्याकडे पाठ पूर्ण करून बुल्ल्या वाजवली. साध्या चेंडू ते खालीवर करून पूर्ण रोडे पक असा आवाज फार तीन खेळले म्हणून मी अंडीत एवढंही काही होतं. मी गिरण्याला कंडोला आणि त्यांच्याकडे बघ जोर मध्ये बेलसत होत. त्या आवाजात मीही किंकाळी फोडू लागले. किंकाळी फोड माझ्या दीदीने माझ्याकडे बघितले तर काय, तिने तोंडावरच हात ठेवला, कारण माझ्या पुच्छीत पार अर्धे बेलणे गेले होते आणि मी माझ्यातच मग्न होते. त्याच वेळेला दीदीने मला खूप चोप दिला असता, पण तिच्या कामाग्नीपुढे तिने मला काही म्हटले नाही व तिला माहीत होतं मी जर गर्दा केला तर तिच्या नवऱ्याची नजर सुद्धा मिवणीकडे फिरेल आणि तो तिला मागून पुढून ठोकून काढेल. दाजीच्या बुल्ल्यामध्ये ताकदच एवढी होती की ते पूर्ण संभोग क्रिया एकाच दमात करायचे. कधी ते दीदीच्या थानात बुल्ला धरून घुसडायचे, तर कधी तिला बुल्ल्यावर बसवायचे, तर कधी तिच्या तोंडात बुल्ल्याच्या पिचकाऱ्या मारायचे, तर कधी एक सलग घोडी बनवत पुच्छीत आणि गांडीत बुल्ला घालून दीदीला मोकळे करायचे. म्हणून दीदी मला काही म्हणली नाही आणि तिला माहीत होतं की मी पण आता लग्नाला आले होते, जवान झाले होते. माझा पुच्चा पार म्हशीवणे मोठा झाला होता. थान तर एवढे मोठे होते की मी चालताना देखील लकालका हलायचे. गांड तर एवढी मोठी झाली होती की प्रत्येक जण सुजलेल्या गांडीकडे बघायचा. माझी गांड होतीच तशी, अगदी पांढशुभ्र आणि डेरेदार अशी. मी अंघोळ करताना पूर्ण गांडीचे आणि पुच्छीचे केस रोजच्या रोज क्रीम लावून काढायचे. त्यामुळेच की काय, माझी खूप काम इच्छा व्हायची, म्हणून मी बोटांना तेल लावून पुच्छीत 3 आणि गांडीत 3 एकाच वेळेला घालून घ्यायचे. हे सर्व दीदीने एकदा बाथरूमच्या खिडकीतून एकदा पाहिले होते. त्यामुळेच की काय, मला ती काही सुद्धा म्हणली नाही. तिला सुद्धा तिचे लहान मूल सांभाळण्यासाठी माझी खूप गरज होती. कदाचित त्यामुळेच तिने मला काही म्हटले नसावे. असाच
रोजचा दिनक्रम चालू होता. रोज रात्री दाजी दीदीला वेगवेगळ्या प्रकारे ठोकून काढायचे आणि मी पण बघण्याचा खूप आनंद घ्यायचा. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हाच भाग कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर वहिनी, दाजी, आई या कोणत्या संभोग क्रिया आवडतात हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मी स्वतः स्टोरी लिहून तुम्हाला सांगेल. धन्यवाद.